नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं रोजगार माझाच्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवरती। मित्रांनो, तुम्हाला जर गुप्तचर संघटनेविषयी माहिती असेल, बेसिकली आपल्या भारतामध्ये देशांतर्गत सुरक्षेसाठी इंटेलिजन्स ब्युरो म्हणजेच IB काम करत असतं आणि ह्याच IBमध्ये काही जागा निघालेल्या आहेत। पदाचं नाव असणार मित्रांनो सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह। जर नक्कीच तुम्हाला असं स्पा एजंट्स वगैरे फिल्म्स आवडत असतील आणि तो जॉब जर तुम्हाला आवडत असेल तर त्या जॉबसाठीच जागा आहे मित्रांनो बेसिकली या। तर आपण पाहिलं तर इंटेलिजन्स ब्युरो भारताच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत काम करत असतं। तर यामध्ये सिक्युरिटी असिस्टंट आणि एक्झिक्युटिव्ह पदांसाठीची भरती निघालेली आहे। तर मित्रांनो जागा तुम्ही स्टेटनुसार पाहू शकता। जे IBचे सब डिव्हिजन्स आहेत त्याच्या प्रत्येक डिव्हिजनमध्ये या ठिकाणी जागा आहेत। बेसिकली जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये मुंबई नागपूर या ठिकाणी जागा आहे आणि त्याचबरोबर गोव्यामध्ये पणजी या ठिकाणी जागा आहे, ज्या ठिकाणी जर तुम्हाला मराठी येत असेल तरी देखील तुम्ही अप्लाय करू शकतात। तर तुम्ही जागा स्क्रीनवरती पाहू शकता, मी पोस्ट हायलाईट केलेल्या आहेत। कास्टनुसार या जागा असणार आहेत। तर आपण जर ओव्हरऑल या भरतीच्या जागा पाहिल्या तर त्या जागा असणार आहेत 4987 जागा। नक्कीच 5000च्या आसपास जागा आहे। या जागा वाढू देखील शकतात, त्यामुळे नक्कीच आपल्याला या ठिकाणी फॉर्म भरायचा मित्रांनो। ओके, तर खाली येऊया। खाली आल्यानंतर महत्त्वाचं पाहूया। ओके, तर मित्रांनो या ज्या पोस्ट असणार आहेत त्या ग्रुप Cच्या नॉन गॅजेटेड पोस्ट आहेत। या ठिकाणी तुम्हाला लेवल पे स्केलला पाहिला तर 21,700 रुपये तुम्हाला बेसिक पे या ठिकाणी मिळणार आहे। याच्यामध्ये स्पेशल सिक्युरिटी अलाउन्स 20% असेल, अलाउन्सेस वगैरे खूप असतात तुम्हाला तर माहितीच आहे। ओके, त्यानंतर इसेन्शियल क्वालिफिकेशन हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे। याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर तुम्हाला 10वी उत्तीर्ण तुम्ही असणं आवश्यक आहे। तुमचा डॉमॉसाईल त्या स्टेटचा पाहिजे। त्याचबरोबर तुम्हाला नॉलेज पाहिजे, एनी वन ऑफ द नॉलेज, कोणत्या पण म्हणजे मराठी भाषेचं नॉलेज तुम्हाला असणं आवश्यक आहे। डिझायरेबल क्वालिफिकेशन फील्ड एक्सपिरियन्स इन द इंटेलिजन्स वर्क जर असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी एक प्लस पॉईंट तुमच्याकडे राहील। त्यानंतर जर आपण पाहिलं तर एज लिमिट जर पाहिलं तर 18 ते 28 वर्ष 27 वर्ष तुमचं एज लिमिट पाहिजे। ओके, तरच तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात। अप्पर एज लिमिट रिलॅक्सेशन असणार आहे 5 वर्षाचं। SC ST वाल्यांसाठी OBC वाल्यांसाठी 3 वर्षाचं या ठिकाणी रिलॅक्सेशन असणार आहे। त्यानंतर खाली येऊया। खाली आल्यानंतर बाकीचे महत्त्वाचे पॉईंट्स पाहूया। तर मित्रांनो या ठिकाणी तुमची ऑनलाईन एक्झामिनेशन पहिल्यांदा होणार आहे। ऑनलाईन एक्झामिनेशनमध्ये बेसिकली तुमचे 5 या ठिकाणी सेक्शन असतील। जनरल अवेअरनेस, ॲप्टिट्यूड, न्यूमेरिकल ॲबिलिटी, रिझनिंग, इंग्लिश लँग्वेज, जनरल स्टडीज। 100 मार्काचा पेपर असेल, 1 तासाचा कालावधी तुमच्याजवळ असणार आहे। -1/4चं मार्किंग असेल। हा टायर 1चा पेपर झाल्यानंतर टायर 2 तुम्हाला बोलवलं जाईल रिटर्न एक्झामिनेशनसाठी। डिस्क्रिप्टिव्ह टाईप पेपर असणार आहे 50 मार्काचा, 1 तासाचा कालावधी त्या ठिकाणी तुम्हाला असणार आहे। त्यानंतर असणार टायर 3। तर हा मित्रांनो इंटरव्ह्यू तुमचा होईल आणि पर्सनॅलिटी टेस्ट तुमच्या ठिकाणी चेक केली जाईल। 50 मार्क त्याला देखील असतील। अशा सगळ्याच्या बेसिसवरती तुमचं फायनल सिलेक्शन या ठिकाणी होणार आहे। जर आपण एक्झाम सेंटर पाहिले तर मित्रांनो एक्झाम सेंटर आपल्या महाराष्ट्रामध्ये पाहूया कुठे आहेत। तर महाराष्ट्रामध्ये अमरावती, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, लातूर, मुंबई, नागपूर, नांदेड, पुणे, सांगली, सातारा, सोलापूर इत्यादी ठिकाणी तुमची एक्झाम कंडक्ट केली जाणार आहे। त्यामुळं एक्झाम सगळ्या ठिकाणी होते। नक्कीच फॉर्म भरा मित्रांनो। सिलेक्टेड कॅन्डिडेट जे असतील कॅन्डिडेट हॅज बीन अपीअर इन टायर 1 ऑफ द 5 सेंटर्स अलॉटेड। त्याच्यानंतर तुम्हाला 5 सेंटर अलॉट केले जातील आणि नंतर टायर 2 तुमची एक्झामिनेशन कंडक्ट केली जाईल। ओके, तर मित्रांनो या ठिकाणी म्हणजे इम्पॉर्टंट डेट्स आपण पाहूया। तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू झालेले आहे 26 जुलैपासून आणि अर्ज करण्याची तुमची लास्ट डेट या ठिकाणी असणार आहे 17 ऑगस्ट 2025 पर्यंत। ओके, त्यामुळे टाईम देखील जास्त आहे। आपल्याला लवकरात लवकर फॉर्म भरायचा मित्रांनो। थोडीशी ॲडव्हर्टाईजमेंट मी खाली केली, मी तुम्हाला वरती जातो। ओके, लास्ट डेट नक्कीच 17 तारीख आहे। नक्कीच त्यामुळे फॉर्म भरून घ्यायचे 17 ऑगस्टच्या अगोदर। पहिल्यांदा तुम्हाला रजिस्ट्रेशन वगैरे करायचं आहे, ती प्रोसेस कशी आहे त्याच्याबद्दल आपण व्हिडिओ नवीन बनवूया की ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा आहे। तर तुम्हाला याच्या अगोदर तुम्हाला सांगू इच्छितो की तुमचा फोटो हा लेटेस्ट काढून ठेवा। तुम्ही जर SC ST असाल तर 550 रुपये तुम्हाला या ठिकाणी फी भरायची आहे, हे पण लक्षात ठेवा। ओपनवाल्यांसाठी EWS वाल्यांसाठी 650 रुपये फी या ठिकाणी असणार आहे। ओके, फी एक्झामिनेशनचं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता डिटेल्स त्यांनी या ठिकाणी मेन्शन केलेले आहेत। ओके, याच्यामध्ये नक्कीच ऑल कॅन्डिडेटमध्ये 550 रुपये फी असणार आहे रिक्रुटमेंट फी। ओके, मेल कॅन्डिडेट जे असणार आहेत अनरिझर्व EWS आणि OBC वाल्यांसाठी 650 रुपये फी तुम्हाला या ठिकाणी द्यावी लागेल। फी ही नॉन रिफंडेबल असणार आहे, हे पण लक्षात ठेवायचं। रेल्वेवानी तुम्हाला पैसे परत मिळत नाही। ओके, तर मित्रांनो याच्यामध्ये जर तुम्हाला काही डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि ही भरती खूप महत्त्वाची आहे। लवकरात लवकर फॉर्म भरा। काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच विचारा। धन्यवाद।